छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी देशासाठी भूषण आहे आणि छत्रपती महाराजांच्या पवनस्पर्शाने झालेल्या या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोरच हे स्मारक होतं आहे. खरं तर ते त्या स्मारकाला याआधीसुद्धा एक स्मारक झालं होतं, परंतु दुर्दैवाने त्या स्मारकामध्ये भ्रष्टाचार झाला होता आणि ते स्मारक कोसळलं होतं. आज कोसळलेल्या ठिकाणी पुन्हा एकदा स्मारक होतं आहे, परंतु ते स्मारक होताना सुद्धा आज राजकीय लोक वेगवेगळ्या जे सत्ताधारी आहेत ते वेगवेगळ्या घोषणा करत आहेत. खरं तर मी त्यांना एवढंच सांगेन की तुम्ही जे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक होतं त्याचा अपमान केलात आणि ते स्मारक कोसळले आणि त्या ठिकाणी दुसरं स्मारक होतं आहे. त्यामुळे तुम्ही त्याचा मोठा श्रेय घेऊ नका. तर जे स्मारक कोसळलं आहे, ज्याच्या स्मारकांमुळे महाराजांची विटंबना झाली, त्या ठिकाणी तुम्ही स्मारक म्हणताय. त्यामुळे तुम्ही सत्ताधाऱ्यांनी मोठ्या घोषणा रोड न जाता ते स्मारक कसं चांगलं होईल यासाठी बघा. त्यासाठी आमच्याकडनं जे सहकार्य लागेल, आम्ही त्यामध्ये राजकारण करणार नाही, आमच्याकडनं जे सहकार्य लागेल ते आम्ही निश्चित करू. ऑपरेशन टायगर राबवलं जाते, प्रामुख्याने कोकणातल्या नेत्यांच्यावरती विशेष लक्ष आहे ते दिलं जाते. खरं तर आपण बघितलं असाल की ऑपरेशन टायगरचं नाव दिलं आहे, परंतु ऑपरेशन गद्दारी आहे. कारण जे आज गेले नाहीत त्यांना आता पुन्हा गद्दारी करण्यासाठी गद्दार झालेले लोक भाग पडत आहेत. आपल्याला माहीत असेल की तुम्हाला भरभरून यश दिलं आहे, मग ते लाडक्या बहिणीमुळे असेल, EVMमुळे असेल, कटंगे बटंगे असेल, परंतु तुम्हाला यश दिलं आहे ही वस्तुस्थिती आम्हीसुद्धा समजून घेतलेली आहे. आणि त्यामुळे तुम्ही विकासाची जी आश्वासनं दिली ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आज खरं तर दुर्दैवाने संतोष देशमुखांचा हत्या होऊन आज 70-80 दिवस झालेत, त्याचा आरोपी सापडत नाही. आज आपण बघितलं की राज्यातील कृषी मंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणत आहेत. आज अशा सगळ्या गोष्टी आज खरं तर राज्यामध्ये महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे पंख दिवसेंदिवस छाटत आहेत. शिंदे गटाच्या आमदारांचे दिवसेंदिवस पंख छाटत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेना टायगर ही मोहीम या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. परंतु काल उद्धवजींनी सांगितल्याप्रमाणे आजही उद्धवजी ठाम आहेत की आपण पुन्हा एकदा शिवसेना उभी करू. आज आपण बघितलं असेल की कोण हे करतायत की उद्धवजींनी आरोप कोण करतायत. ज्या एकनाथ शिंदेना उद्धवजींनी नेते बनवलं आहे, ज्या एकनाथ शिंदेना उद्धवजींनी मंत्री बनवलं आहे, आज उदय सामंत असून देत ते आज सांगतात टायगर करा. उदय सामंत कधी आले शिवसेनेत? उदय सामंतांना आपल्या उद्धवजींनी मंत्री केलं आहे, त्यांना पक्षात प्रवेश घेतला आहे. आज असा एक जरी सांगा की जे आज उद्धवजींवर आरोप करत आहेत त्यांना उद्धवजींनी तिकीट दिलं नाही, उद्धवजींनी त्यांना मंत्री केलं नाही आणि ते उद्धवजींवर आरोप करत आहेत. खरं तर आज त्यांना खात्री आहे की त्या लोकांना सुद्धा खात्री आहे की उद्धवजी जर आम्हाला एवढं मंत्रिपद असेल तर पुन्हा नवीन लोकांना ते आमदार करतील, मंत्री करतील, वेळ जाईल. परंतु आम्हाला पण खात्री आहे की आम्ही पण त्याच की महाराष्ट्र आम्हाला निश्चित न्याय देईल आणि आम्ही त्या पद्धतीने काम करू आणि पुन्हा एकदा शिवसेना उभारू. डॅमेज कंट्रोलसाठी काही प्रयत्न सुरू झाले आहेत का? कारण भास्कर जाधवांच्या बाबतीत सुद्धा सुरू झालेले आहेत. नाही, आता काल सुद्धा शिवसेना नेत्यांची बैठक झाली. आज उद्धवजीसुद्धा कार्यकर्त्यांना बैठका घेत आहेत. उद्धवजी महाराष्ट्रभर दौरा या ठिकाणी करतील. खरं तर पराभव झाल्यानंतर आणि आपण बघितलं असेल की कार्यकर्त्यांमध्ये शिथिलता येते. कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना नवीन प्रोग्राम द्यावा लागेल. तो या ठिकाणी उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली सुरू होईल आणि लोकांचे प्रश्न जे आहेत आज अदानींनी राज्यामध्ये प्रत्येक प्रीपेड मीटर या ठिकाणी स्वतःचा सुरू केलेले आहेत. हे अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांना आता लाईट मिळत नाही, वीज मिळत नाही. आज लाडक्या बहिणीचे 9 लाख अर्ज, पहिले 5 लाख झाले, आता 9 लाख झालेत. आता ही संख्या कितीवर थांबेल आणि त्यामुळे हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. उद्या भराडी देवीची यात्रा आहे. तुम्ही आता गद्दारी करताय म्हणताय एकनाथ शिंदे, तेच आता उद्या दर्शनाला. नाही, आता उद्या भराडी देवीची यात्रा आहे. असं यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रातले नेते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे येत आहेत आणि आम्ही त्यांचं स्वागत करतो. उद्या पण सगळ्या लोकांनी येऊन देत, त्या बाबतीत आमचं राजकारण काय असणार नाही. आम्ही त्यांचं स्वागत करू आणि आम्ही पण त्या ठिकाणी आमचे शिवसैनिकसुद्धा खरं तर प्रत्येक शिवसैनिक त्या यात्रेला येत असतो महाराष्ट्रातल्या, मुंबईतल्या विविध भागातनं. ते सुद्धा येतील, त्यांचंसुद्धा आम्ही स्वागत करू. खरं तर काही मरगळ आलेली असते ती झटकणं गरजेचं असतं असं तुम्ही आता उल्लेख केला. उद्धव ठाकरे देखील दौरा करणार असं म्हटलं, तसं काही प्रोग्राम ठरले? आता मार्चपासून दौरा उद्धवजींचा ठरेल. दौऱ्याचं नियोजन उद्धवजी करतायत, लोकांना भेटतायत आणि लोकांना आम्ही पुन्हा एकदा उभं करण्याचा, लोकांना एकदा पुन्हा विश्वास देण्याचं काम आम्ही या ठिकाणी उद्धवजींच्या मार्गदर्शनाने आम्ही निश्चित करणार आहोत. एससीसाठी सुद्धा लोकप्रिय योजना आणि घोषणा आहे ती केल्या जातात. मात्र आता प्रताप सरनाईक त्या खात्याचेच मंत्री आहेत, तेच म्हणतायत की आता काही गोष्टी प्रताप सरनाईकांच्या हातातच नाहीत. त्यांच्या एसटीचा सीओच त्यांच्या हातात ठेवला आहे. त्यामुळे प्रताप सरनाईकांना एसटीमध्ये काय चाललं आहे त्यामध्ये बदल करण्याचा कुठलाही अधिकार राहिला नाही. ते सगळे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत. त्यामुळे ते काय बोलतात ह्याच्याकडे आपण लक्ष देण्याची गरज नाही. धनंजय मुंडेंनी ट्विट करून सांगितलं आपल्याला आजार झालेला आहे, बोलता
नाही धनंजय मुंडेंची तब्येत लवकर ठीक होईल, एखादा माणूस आजारी पडतो, परंतु आजारी पडायच्या आधीच 40-50 दिवस त्यांचे सातत्याने आरोप होतात. त्या आरोपाला त्यांनी कधी उत्तर दिलं नाही. त्यामुळे आता तरी त्यांच्या आरोपांना उत्तर देण्याची अपेक्षा आपण का ठेवावी? नाही, कोकणांवर दर दिवशी वेगवेगळे आरोप होत आहेत. आज पण तिथे येणार होते कोल्हापुरात, मला कळलं, परंतु ते आता लोकांपासून दूर होत आहेत. आणि त्यामुळे या सरकारमध्ये ज्याप्रमाणे गेल्या सरकारमध्ये संजय राठोड सारखे मंत्री वादग्रस्त होते, तसे या सरकारमध्ये आहेत. परंतु त्या सरकारनं सगळ्यांचा अभय आहे. कोणी या ठिकाणी त्यांना हे करण्याचा प्रयत्न करत नाहीत, राजीनामा देण्याचा कोण सांगत नाहीत, त्यामध्ये सुधारणा आणण्याचा प्रयत्न करत नाहीत. आणि त्यामुळे आता सरकार माझी तर विरोधी पक्ष विनंती की त्यांनी तुम्ही कोणता राजीनामाच मागू नका. तर उद्धव ठाकरेंनी काल उद्विग्नता व्यक्त केली. मला माझ्या अवस्था जपानसारखी झाले, भूकंपासारखे धक्के मला नाही खरं तर आपण बघितलं असाल की उद्धवजींना एखादा शिवसैनिक जरी गेला, आज गेलेल्या शिवसैनिकानंतर ताबडतोब बातमी आज अशी बोलते की उद्धवजींना धक्का. खरं तर एवढे धक्के बसून सुद्धा पुन्हा का धक्का देण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे कुठेतरी उद्धवजींच्या पाठीशी लोक आहेत. आज महाराष्ट्रातील जनता उद्धवजींच्या पाठीशी आहे. राजकारणाच्या निवडणुकीच्या नियोजनामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो असो, परंतु लोक आमच्यावर आहेत, हे येणाऱ्या काळामध्ये आम्ही दाखवून देऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.